अभिनेते नाना पाटेकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना आपल्या खास शैलीत पुन्हा एकदा चिमटे घेतलेत। आपल्या रोखठोक शैलीत नानांनी मला सध्याचं राजकारण आवडत नाही, त्यामुळे मी सध्या तरी कुठल्याही पक्षात जाणार नाही असं मत व्यक्त केलंय। पाहुयात आमच्या प्रतिनिधी जयंती वागधरे यांनी नानांची केलेली ही खास बातचीत। आपण नुकतंच मतदान केलं आणि इलेक्शन सीझन इज ऑन असं म्हणायला हरकत नाही, कारण आता मतमोजणी बाकी आहे। पण काल तुम्ही असं म्हटलंत की मी यंदा माझं मत बदललंय, तर परिवर्तन आहे का? नाही नाही, परिवर्तन असं नाही आहे की काय होतं आहे बघ ना। आता ज्या पद्धतीनं ही मंडळी एकमेकांवर ज्या पद्धतीनं ज्या भाषेत ती गलिच्छ भाषेमध्ये कसं वाटतं, आपण हीच मंडळी का ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ज्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे, ती हीच आहेत का, असे प्रश्न पडायला लागतात। बरं, इकडून तिकडून ह्याच्यातून 5-10 मंडळीमधूनच एक निवडावं लागतं तुम्हाला, हे दुर्दैव आहे। आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो की हे आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतील। आणि निवडणुकीच्या वेळी दिलेल्या सगळ्या आश्वासनाला नंतर कचऱ्याची कुंडी असते। आणि त्याचं कारण असं आहे की मी एक मतदार म्हणून मी त्यांना पुन्हा प्रश्न विचारायला जात नाही। नाही नाही रे, ते असेच आहेत रे सगळे, अमुक आहेत, आपण ते गृहीत धरतो आणि ते गृहीत धरणं चुकीचं आहे। मला असं वाटतं की जथ्याने ज्यावेळी जाऊन तुम्ही त्यांना विचाराल त्यावेळी मग ते घाबरतील। तुम्हाला त्यांना वचक असायला पाहिजे, तो वचकच नाहीसा झालेला आहे मतदाराबद्दलचा, तर ते करणं फार गरजेचं आहे। आणि आम्ही मग गप्प होतो, मुके होतो। ते ज्यावेळी आम्ही मुकेपण सोडू की तुम्ही हे का नाही करत, का नाही आपण जाऊन आता जी येईल, समजा शिवसेना आली किंवा मग BJP आली किंवा मनसे आली, जी कुठली राष्ट्रवादी काँग्रेस कोणी जे येणार असेल ते, रस्त्यावर एक खड्ड्यामध्ये एखाद्या मोटरसायकलला ॲक्सिडेंट होऊन माझ्या घरचा एक मुलगा मरतो आणि मला मग नंतर कोणीच नसतं, त्याला जबाबदार कोण? त्यावेळी जर माझ्या मनात आलं की नाही तू जबाबदार आहेस आणि मी येऊन तुझ्या डोक्यात गोळी घातली तर काय करशील? हा सगळा जो माझ्या मनातला दहशतवाद आहे पोचतो कोण? तुमच्यातला भ्रष्टाचार पोचतो। आणि मग तुम्ही मला त्या माझ्या दहशतवादाला वेगवेगळी नावं देता, पण ह्याला कारणीभूत तुम्ही आहात, राज्यकर्ते। मला कुठल्याही पक्षाची मिराजदारी पत्करता येत नाही, त्याचं कारण ते आहे कारण त्यांची आचारसंहिता रोज बदलत असते। त्या पक्षातल्या एखाद्यानं कोणीतरी शेण खाल्लं तर मला तुम्हाला ओरडून सांगावं लागेल, नाही नाही ते शेण नाही, ती मेथीची भाजी होती। कारण मला माझ्या पक्षातल्या माणसाच्या विरोधी बोलता येणार नाही, मग मला निलंबित केलं जातं किंवा पक्षातून काढलं जातं। पक्षांची नावं फक्त वेगळी आहेत। पण नाना, अशा वेळेला विश्वास कोणावर ठेवायचा हा प्रश्न उठतो लोकांसाठी। स्वतःवर ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा। ज्यावेळी मत देता त्यावेळी तुम्हाला त्या मताचा, तुम्ही बँकेत पैसे ठेवता त्यावेळी तुम्हाला त्याच्या परतीची खात्री असते की नाही, त्याच्यावर व्याजही मिळतं की नाही, तसं तुमच्या मताची तुम्हाला खात्री पाहिजे। मी तुमच्याकडे दिलेलं आहे ठेवायला, त्याच्या बदल्यात मला तुम्ही हे 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 देणार आहात। जसं मत दिलं आहे तसं ते तुम्हाला परत घेता येतं, आणि परत घेतात 5 वर्षात नाही ना घेता येत, पण 5 वर्षात निदान तुम्ही प्रश्न तर विचारू शकता। त्यामुळे विश्वास त्यांच्यावर नाही ठेवता येत असेल तर स्वतःवर तरी ठेवा की, तोच हरवलेला आहे आणि तो तुमचा हरवला पाहिजे ह्याच्यासाठी ही मंडळी सगळे प्रयत्न करणार। आता रिझल्ट नंतर तुझ्या लक्षात येईल काय होणार आहे ते बघ, आणि मग तर त्याची अजून किळस येईल आपल्याला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।